नांदेड येथील एका लग्नाची घटना संपूर्ण देशात व्हायरल। एका छोट्याशा गावात उत्साहात लग्न लागलं होतं। लोक जेवायला बसले होते, पण एका सेकंदात झालं असं काही की संपूर्ण मंडपात शांतता पसरली। लग्नाला आलेले 2000 लोक गायब झाले। संपूर्ण मंडपामध्ये शुकशुकाट पसरला। महाराष्ट्राच्या लग्नाच्या इतिहासात अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे। नेमकं जेवताना असं काय घडलं की ज्यामुळे 2000 लोक एका क्षणात गायब झाले। ही बातमी जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाली तेव्हा ज्या लोकांची लग्न ठरली आहेत, ज्यांची लग्नाची तारीख आहे, ज्यांचं लग्न व्हायचं आहे, त्या सगळ्या लोकांच्या काळजात धडकी भरली। कारण की या लग्नामध्ये अचानक काहीतरी झालं की डायरेक्ट सगळे वराडी 2000 लोक गायब झाले। जेवताना असं काय झालं की एका सेकंदात सगळे लोक गायब झाले। ज्यांची लग्न ठरली आहे त्यांच्या पोटात आता भीतीचा गोळा येत आहे। नेमकं या घटनेमागचं सत्य काय आहे? या लग्नात असा कोणता प्रकार घडला की एका क्षणात 2000 लोक जेवायला बसले होते ते गायब झाले? काय आहे या घटनेमागचं सत्य? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। घटना आहे नांदेडची। नांदेड जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात लग्न ठरलं होतं। लग्न पार पडलं, पण त्यानंतर एक व्हिडिओ समोर आला जो संपूर्ण देशात व्हायरल झाला। डोंगर दऱ्यात एक शांत गाव वसलं होतं, ज्याचं नाव निवगा। गावकरी अतिशय उत्साहात, कारण गावातल्या प्रतिष्ठित शेतकऱ्याचं घरचं लग्न। या गावातले लग्न एका मंदिरात पार पडायचे। ते मंदिर आणि ते गाव अतिशय निसर्गरम्य। गावाची लोकसंख्या फार मोठी नव्हती, पण गावकरी एकमेकांचं सुखदुःख सामायिक करणारे साधे, निष्पाप आणि मेहनती होते। असं होईल असं कोणाला स्वप्नात वाटलं नव्हतं, कारण की या गावाचं नाव संपूर्ण देशात व्हायरल होणार होतं एका लग्नामुळे। खरं तर तो दिवस खूप दुर्दैवी होता असं म्हणावं लागेल, कारण की सकाळपासूनच त्या गावात विचित्र वातावरण निर्माण झालं होतं। त्या गावात मध्यभागी एक मोठं देखणं जुनं मंदिर होतं, ते हनुमानाचं मंदिर। गावातली कुठलीही मोठी घटना, सण किंवा उत्सव, कीर्तन किंवा लग्न सोहळे त्या मंदिरातच होत असायचे। अगदी तोही दिवस त्या दिवशी तसाच होता। सकाळपासून उत्साहाचं वातावरण। सकाळपासून गावात एक वेगळाच उत्साह होता, कारण की गावातील एक नामवंत शेतकरी बाळासाहेब पाटील यांच्या मुलाचं लग्न होतं। वराचं नाव अक्षय आणि वधू होती शेजारच्या गावातून आलेली कोमल। दोन्ही घरं शेतीत, संस्कारात आणि कर्तृत्वाच्या बरोबरीत असलेली। लग्नाची सांगता मंदिरातच व्हावी असा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला। सकाळी 9 वाजता मंगल स्नान, 12 वाजताचा मुहूर्त आणि 2 वाजेपर्यंत मंडपाच्या बाजूला जेवणाची व्यवस्था होती। परंतु लग्नात काही असं घडेल आणि 2000 लोक जेवणाच्या ताटावरून गायब होतील, जेवताना एका सेकंदात असं काहीतरी घडेल असं कुणालाच वाटलं नव्हतं। कुणाच्या मनातही विचार आला नसेल की त्या दिवशीचं लग्न, यामुळे ते गाव संपूर्ण देशात व्हायरल होणार होतं। लग्नासाठी रंगीत मंडप उभारला गेला। पाटावर शेकडो सजावटींच्या माळा। गावातील महिला एकत्रित आल्या होत्या, कारण की त्या दिवशी हळदी समारंभ होता। लग्नाला वराड निघालं होतं। वधू पक्षाकडून आलेली मंडळी मोठ्या संख्येने हजर होती। वराड्यांची गाडी मंदिरावर पोहोचली की ढोल, ताशा, लाजिम, झांज या वाद्याच्या गजरानं गाव दणानून गेलं। अक्षय आणि कोमल मंडपात स्टेजवर आले। वरानं शुभ्र धोतर, पांढरा शर्ट, सोन्याची शाल पांघरलेली। वधूनं हिरवी पैठणी नेसली होती। नाकात नथ, केसात गजरा, डोळ्यात लाज आणि ओठावर हलकसं असू, असा राजबिंडा नवरा नवरीचं ते चित्र होतं। संपूर्ण गाव जमलं होतं। सगळेजण नवरा नवरीकडे बघत होते, पण कोणालाच कल्पना नव्हती की पुढील 15 मिनिटात एकही वराडी तिथे शिल्लक राहणार नव्हता। पुढे त्यांच्यासोबत एक असा भयंकर प्रसंग घडणार होता की त्याचा विचार त्यांनी आयुष्यात केला नव्हता। हे गाव देशाच्या नकाशावर आहे असं कुणालाच माहिती नव्हतं, पण अचानक 2000 लोक गायब झाल्याचा व्हिडिओ समोर आल्याने संपूर्ण देशाला या गावाची माहिती समजली। संपूर्ण देशात या गावाचं नाव व्हायरल होत आहे। तर या घटनेवर लोकांचा सुरुवातीला विश्वास बसला नाही, पण जेव्हा याचा व्हिडिओ समोर आला तेव्हा सगळीकडे चर्चा सुरू झाली। पण म्हणतात ना, जेव्हा वेळ स्वतःवर येते तेव्हा समजतं त्या घटनेचं गांभीर्य। या गावातले लोक जेवताना त्यांच्यासोबत असं काहीतरी घडणार आहे याची कल्पना त्यांना नव्हती। अखेर ते लग्न सुरू झालं। पारंपरिक पद्धतीनं रीतिरिवाजाप्रमाणे सगळे विधी झाले। नवरदेव नवरी स्टेजवर आले। हळदीचा कार्यक्रम सकाळीच झाला होता। सुपारीचा कार्यक्रम दुपारी झाला। सगळे एकाच दिवशी करायचं होतं। प्रचंड लगबग होती। लग्नाची घटिका जवळ येऊ लागली होती। मंगलमय वातावरण, जणू देवच स्वतः मंदिरात उभा आहे की काय असं वाटत होतं। शेवटी लग्नाची वेळ आली। त्यानंतर भटजींनी मंगलाष्टका सुरू केल्या। वधूवरांनी 7 फेरे घेतले आणि अखेर ते लग्न पार पडलं, ज्याची महिनाभरापासून तयारी सुरू होती। अखेर ते मंगलमय कार्य पार पडलं। वधूच्या आणि वराच्या पित्याने सुटक्याचा निश्वास सोडला, पण त्यांना माहिती नव्हतं हे लग्न झालं, पण आता जेवायला वाढल्यावर जे होणार होतं त्याची कल्पना त्यांना नव्हती। अखेर ती वेळ आली ती जेवणाची।
जेवणानंतर होणाऱ्या त्या धक्कादायक प्रसंगाचे. लग्न पार पडल्यानंतर ते सगळं नव्हतं. त्यांना भीती वाटत होती की पाऊस येईल, वारा येईल, काहीतरी नैसर्गिक संकट येईल. त्यांना असं वाटत होतं, पण त्यांनी आयुष्यात विचार केला नव्हता की त्यांच्यासोबत एक अतिशय वेगळं संकट येणार होतं, जे जेवणाच्या थेट पंक्तीत घुसणार होतं आणि ज्यामुळे 2000 लोकांसाठी अक्षरशः काळ दिसणार होता. लग्न आटपलं, आता वेळ आली होती जेवणाची. मंदिराच्या मागच्या बाजूला भली मोठी पंगत लावली. माईकवर सांगण्यात आलं, जेवल्याशिवाय कुणी जाऊ नका. 2000 लोकांसाठी मसालेदार भाजी, पापड, लोणचे अनेक पदार्थ होते. अनेक लोक पंक्तीला बसले तर काही जण जागा मिळवण्यासाठी उभे होते. आता बैठक ही भारतीय पद्धतीची होती. लग्न साधं होतं, पण गर्दी प्रचंड. पण जेवणाची पद्धत भारतीय. कुठल्याही प्रकारचे टेबल खुर्च्या नव्हत्या. भव्य मेजवानी सुरू झाली. वराडी मंडळी जेवता जेवता मोठ्याने गप्पा मारत होती. तिकडून काही कमी पडू देऊ नका, चला पुढे, घ्या लवकर, असे आवाज येत होते. मुलं पायदळी पळत होती. सगळीकडे आनंद, हास्याचा, उत्साहाचा वातावरण होतं. लोक जीवन तृप्त होण्यासाठी वाट पाहत होती. अगदी वाढायला सुरुवात झाली, पण याच पुढच्या क्षणात संपूर्ण पंक्तीमध्ये कोलाहल पसरणार होता. एक अशी खळबळ उडणार होती की 2000 लोक क्षणात गायब होणार होते. झालं असं. वाढायला सुरुवात झाली. पहिली पत्रवाळी आल्यानंतर त्यानंतर पुरी त्या ठिकाणी वाढायला घेतली होती. पंक्तीमध्ये लोक बसले होते. हळूहळू एक पदार्थ येत होता. आधी पुरी आली, त्यानंतर भाजी आली, त्यानंतर बुंदी आली, नंतर आला भात, त्याच्यावर डाळ आणि शेवटी आले गुलाबजाम. प्रत्येक एक एक गोष्ट येत होती. लोक विचार करत होते, किती मेनू आहेत आज, काय काय मेनू तर संपतच नाहीये. अक्षरशः जेवण सुरू करायचं की नाही लोक विचार करत होते. नंतर आला पापड, नंतर लोणचं आलं, काकडीची कोशिंबीर आली. एक एक गोष्ट येत होती. लोक आता पदार्थ मोजायला सुरुवात केली होते. प्रत्येकजण पत्रावळीकडे पाहून तृप्त झाला होता. सगळे पदार्थ वाढून झाले. शेवटच्या रांगेपर्यंत प्रत्येक पदार्थ पोहोचला का नाही वरबापानं लक्षपूर्वक बघितलं आणि अखेर ती घोषणा झाली की आता जेवण सुरू करा. प्रत्येकाने जेवण करायला सुरुवात केलीच होती. एक घास घेतलाच असेल की नाही, एक महाभयानक संकट आलं. साधारण दुपारचे 2 वाजलेले. अचानक हवेत एक विचित्र आवाज येऊ लागला. सुरुवातीला वाटलं कोणाच तरी फोन व्हायब्रेट होतोय किंवा एखादा ड्रोन शूट करत असेल, पण तो आवाज सेकंदाला वाढत होता. अचानक आकाशात काळे ठिपके दिसू लागले. एका मुलानं आकाशाकडे बोट दाखवून ओरडलं, आई ते बघ काय आहे. पण पुढच्या क्षणी लोकांच्या अंगावर काटा आला. ते काळे ठिपके काय होते? त्या ठिपक्यातून व्हायब्रेट झाल्यासारखा आवाज काय येत होता? ते काळे ठिपके आता काय करणार होते की 2000 लोक गायब होणार होते. ते काळे ठिपके दुसरे तिसरे काही नसून मोहळाच्या हजारो माशा होत्या. वडाच्या झाडावर भलं मोठं पोळं नकळत कोणतरी डिचवलं. त्या मधमाशा थेट लग्नाच्या मंडपात घुसल्या. पहिली माशी एका पाहुण्याच्या ताटात पडली. दुसऱ्या सेकंदाला हजारो माशा लोकांच्या डोक्यावर, चेहऱ्यावर हल्ला करू लागल्या. आता लग्न मंडपात हाहाकार सुरू झाला. नांदेडचे ते 2000 वराडी जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पडू लागले. ताटं बालती पडली. मंडपाचे मागचे पडदे फाटले. काही लोकांनी डोकं झाकण्यासाठी साडी शाली ओढल्या. मधमाशा कपड्याच्या आत घुसून चावत होत्या. जीव वाचवण्यासाठी पाहुण्यांनी जवळपासच्या सांडपाण्याच्या गटारात उड्या मारल्या. माशीच्या डंकापेक्षा घाणीत पडणं पसंत केलं. पण असं का होत होतं? याचं कारण होतं मंदिराच्या मागे एक मोठं ऊसाचं शेत. एका क्षणात गोष्ट आली. काही जण ऊसाच्या शेतात पळाले. तरुणाला वाटलं ऊसाच्या गंधात हे होणार नाही, पण तिथे माशांनी पाठलाग सोडला नाही. 15 मिनिटाचा पाठशिवणीचा खेळ सुरू होता. आता मंडपात फक्त अक्षय आणि कोमल वधूवरच राहिले होते. त्यांच्या अंगावर शालिपा करून ते बसले होते. काही वेळातच मंडपात हास्याचे, आनंदाचे आवाज सुरू. पण त्याचे रूपांतर अचानक तुटलेल्या खुर्च्या, विखरलेले चप्पल, बूट, फाटलेले कपडे आणि मोकळी ताटं. या घटनेची माहिती समजताच 2 डॉक्टर आले. उपचाराला सुरुवात केली. मग हा प्रसंग का घडला हे लक्षात आल्यानंतर त्या ठिकाणी तपासणी करण्यात आली. तर बँडच्या आवाजामुळे मधमाशा विचलित झाल्या होत्या. फटाके वाजवले होते. फटाक्याचा एक तुकडा तिथे गेला होता असं देखील सांगण्यात आलं आणि त्यामुळे त्या माशा चिडल्या आणि त्यांनी हल्ला केला. खरं तर ही एका लग्नात घडलेली घटना घातपाताची नसून निसर्गाच्या छेडछाडीची आहे. निसर्ग आपल्याला कसा मोबदला देऊ शकतो तर याची ही माहिती आहे. तर असा एखादा प्रसंग तुमच्याकडे घडला होता का? नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.